नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. राज्यात फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. पिकांच्या नुकसानीपोटी तब्बल 165 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यास सरकारने मंजुरी दिली असून मदत व पुनर्वसन विभागाने या संदर्भात शासन आदेश जारी केलाय. नाशिक विभागाला सर्वाधिक 145 कोटी 87 लाख रुपयांची मदत मिळणार असून पुणे विभागातील सांगली आणि पुणे या दोन जिल्ह्यांसाठी 10 कोटी 52 लाख 95 हजार, तर नागपूर विभागातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी 10 लाख, कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी 24 लाख 13 हजार, छत्रपती संभाजीनगरमधील नांदेड, धाराशिव, जालना, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी 68 कोटी 2 लाख 22 हजार, अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी 36 लाख 43 हजार, तर नाशिक विभागातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी 145 कोटी 87 लाख 70 हजार रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कथित अप्रमाणित सायक्लोसिनोन हर्बिसाइड तणनाशकाच्या विक्री प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो आणि जिओ मार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली असून संबंधित उत्पादनाची विक्री तत्काळ थांबवण्यात आली आहे. कृषी मंत्रालयाकडे तक्रार आल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. हे तणनाशक कीटकनाशक कायदा 1968 अंतर्गत मंजूर नसतानाही ऑनलाईन विक्री आणि जाहिरात केली जात असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात विक्रेत्यांच्या खात्यांचीही चौकशी सुरू असून सरकारकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी केली जाणार आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 123व्या बैठकीत नागपूर येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्रासाठी तब्बल 502 कोटी रुपयांच्या निधीची शिफारस करण्यात आली आहे. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या केंद्रासाठी पहिल्या टप्प्यात 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यासाठी मोठ्या निधीची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय कर्जत येथील भात संशोधन केंद्रासाठी आधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून आंबेजोगाई कृषी महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या राधानगरी येथे ऊस प्रजनन केंद्र आणि पालघरमध्ये चिकू संशोधन केंद्रासाठी निधी प्रस्तावावरही चर्चा झाली. खानदेशात यंदा मोठ्या काबुली हरभऱ्याचं चांगलं उत्पादन झालं असून शेतकऱ्यांना बाजारातही समाधानकारक दर मिळताना दिसतोय. जळगाव जिल्ह्यात विशेषतः चोपडा, यावल आणि रावेर भागात मोठ्या प्रमाणावर काबुली हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती. यंदा एकरी 6 ते 7 क्विंटल उत्पादन मिळालं असून सध्या बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे काबुली हरभऱ्याला प्रति क्विंटल किमान 11,000 रुपयांपेक्षा अधिक दर मिळतोय. काही शेतकऱ्यांना तर 11,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळाल्याची माहिती समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांच्या 11 प्रस्तावांना तांत्रिक मान्यता न घेता अनुदानासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी कृषी आयुक्तालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला जाब विचारलाय. प्रक्रिया संचालकांनी दिलेल्या पत्रानुसार संबंधित प्रस्तावांना 6 मार्च 2025 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र आवश्यक तांत्रिक मान्यता त्याआधी घेण्यात आलेली नव्हती. आता हे प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. कृषी आयुक्तालयाने विलंबाबाबत स्पष्टीकरण मागवत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. राज्यातील कृषी निविष्ठा पुरवठा प्रक्रियेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आमदार सुरेश धस यांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळावर गंभीर आरोप केले. कृषी निविष्ठा पुरवठ्यात सहभागी असलेल्या 14 खासगी कंपन्यांची माहिती जाणीवपूर्वक दडवून ठेवण्यात आल्याचा आरोप धस यांनी केलाय. तसंच या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि कमिशन साखळी कार्यरत असल्याचाही दावा त्यांनी केलाय. कंत्राटांचे आदेश, खर्चाचा तपशील आणि संबंधित कागदपत्रे मागूनही अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या सगळ्याविषयी एकंदरीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.